सातारा जिल्हा परिषद राणा प्रकरणात आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर नाही तर अर्जित रजेवर पाठवण्यात आल्याचं समजतंय। त्यांचा रजेचा अर्ज साम टीव्हीच्या हाती लागलाय। सातारा जिल्हा परिषद राणा प्रकरणात त्यांच्यावर कारवाईसाठी शिंदे सेना आक्रमक होती, त्यामुळे त्यांना रजेवर पाठवण्याची चर्चा होती। मात्र ते अर्जित रजेवर गेल्यामुळे शिंदे सेनेला भाजपनं शह दिल्याचं मानलं जातंय। जेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राणा झाल्याप्रकरणी शिंदे सेनेनं दोषींच्या निलंबनाची मागणी केली होती, मात्र सभापतींनी दोषींवरील निलंबनाच्या कारवाईचा निर्णय प्रलंबित ठेवलाय। त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईची शक्यता आता धूसर झाली आहे। सातारा जिल्हा परिषद राणा प्रकरणात आता नवीन ट्विस्ट समोर येतोय। तुषार दोशी यांना सक्तीच्या नाही तर अर्जित रजेवर पाठवलंय आणि या रजेचा अर्ज देखील आता साम टीव्हीच्या हाती लागलाय। तुषार दोशींची कारकीर्द नेमकी कशी वादग्रस्त ठरली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सप्टेंबर 2023 मध्ये आंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर तुषार दोशी यांच्या काळातच लाठीचार्ज करण्यात आला। लाठीचार्ज नंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आणि त्यांची बदलीही करण्यात आली। फलटणमध्ये महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी चारित्र्यहनन केल्याचा आरोप आहे। तसंच मृत महिलेचे चॅट्स चाकणकर यांना जाहीर करण्यापासून अडवलं नाही असाही तुषार दोशी यांच्यावर आरोप आहे। अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी आरोपी अभय कुंदरकर याला मदत केल्याचा अश्विनी बिद्रे यांच्या पतीचा तुषार दोशी यांच्यावर आरोप आहे। एक आरोपी माफीचा साक्षीदार होत असताना तुषार दोशी यांनी खो घातला असा देखील आरोप आहे। सातारा प्रकरणात चौकशी होईपर्यंत तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले होते।